बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, देशाचे गृहमंत्री अमित शहा, ज्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदींनंतर दुसरा क्रमांक लागतो, हे नरेंद्र मोदींनंतरचे भारतीय जनता पक्षातले सर्वात मोठे नेते अमित शहा। ही जोडगोळी आहे, ही मोदी ही शहा ही एक जोडगोळी आहे। यांची मतांतर कधी भिन्न नसतात, एकमेकांसाठीच काम करतात। हे मोठा बाय छोटा बाय हे त्यांचं समीकरण आहे। आता लक्षात घ्या, ज्या वेळेस अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले, आता ह्या फेऱ्या वाढतील, ह्या वाऱ्या वाढतील। का माहितीये का? उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र 48 जागा देणारं हे सगळ्यात मोठं राज्य आहे। लोकसभेच्या महाराष्ट्रातनं 48 जागा जातात। महाराष्ट्रात त्यांनी एक कांड घडवलाय। आजपर्यंत उभ्या देशामध्ये असा कांड कधी घडला नव्हता जो महाराष्ट्रात घडवलाय। दोन मोठे महत्वाचे, सगळ्यात मोठे, इनफॅक्ट भारतीय जनता पक्षापेक्षाही मोठे मराठी पक्ष फोडलेले आहेत। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोनही मोठे पक्ष फोडलेले आहेत। आजच तुम्हाला शरद पवार साहेबांचं ते वाक्य आठवलं असेल। सुनील शेळकेंना उद्देशून त्यांनी एक वाक्य म्हटलं, तू विसरलायस, माझं नाव शरद पवार आहे, तू विसरलायस। हे महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचे मराठी कण्याचे दोन पक्ष तुम्ही फोडलेला आहात। भारतीय जनता पक्षाच्या या वरिष्ठ नेत्यांचे हे फेरे आता वाढणार, कारण ज्या राज्याला त्यांनी नख लावायचा प्रयत्न केलाय आणि ज्या पक्षांना त्यांनी हात घालायचा प्रयत्न केलाय ते स्वाभिमानी पक्ष होते। ठीक आहे, अमित शहांनी यांना बंद दाराआड काय तंबी दिली माहितीये तुम्हाला? जे मिळतंय ते गप गुमान घ्यायचं। तुमची लायकी काय आहे हे तुम्ही बाहेर जरी वेगळं दाखवत असाल तरी आम्हाला माहितीये तुमची लायकी काय आहे। तुमची नावं, तुमची चिन्ह कुणाच्या आदेशावर टिकलेली आहेत हे विसरू नका। सध्याची घडी अशी आहे, जागा मागच्या वेळेस किती होत्या, अगोदरच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला किती जागा मिळाल्या होत्या तुमच्या मूळ पक्षाला, ते गणित आता लावू नका। तो काळ गेला, ती वेळ गेली आणि माणसंही बदलली। तुम्ही ते नाही आहात, म्हणजे एकनाथ शिंदे तुम्ही काही मातोश्री नाही आहात जिथे आम्ही स्वतः जायचो। तुम्हाला जे मिळतंय ते घ्यावं लागेल। आणि आजच्या निकालाचा लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आज जो सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागलाय याचा आणि अमित शहांच्या भेटींचा कसा थेट संबंध जुळतो बघा। तुमचे अजूनही निकाल लागायचे बाकी आहेत। हे जागांसाठी भांडाभांड्या करू नका। तुमचे हे गट आहेत, तुमच्या हे टोळ्या आहेत, ज्याला आम्ही नाव देऊ केलेलं आहे। आम्ही तुम्हाला शिवसेना नाव अधिकृत देऊ केलेलं आहे, आम्ही तुम्हाला अधिकृत चिन्ह देऊ केलेलं आहे। मी कालच म्हणालो, जर केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष हे जर सरकारांमध्ये असते तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटला असता का? किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह किंवा नाव गेलं असतं का? या अशा साध्या गोष्टी आहेत, सिंपल, अगदी शेंबड्या पोराला कळेल इतकं हे छोटं राजकारण आहे। याच्यात काही मोठं रॉकेट सायन्स नाही। त्यामुळे तो जुना जो फॉर्म्युला, कारण ज्यावेळेस शिंदे टोळी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, सुरुवातीची यांची बोलणी आठवा तुम्ही। सुरुवातीच्या बोलण्यांमध्ये काय चाललं होतं? 32-12-4 असा फॉर्म्युला असेल। 32-12-4 सुरुवात, म्हणजे जास्त सुरुवातीचं नाही म्हणते, अगदी 3-4 महिन्यांपूर्वीपर्यंत हा भारतीय जनता पक्ष आपल्या 25 जागांवरून 32 जागांपर्यंत पोहोचला होता। 32-12-4 12 कोण? जोपर्यंत गजाभाऊ कीर्तीकर इकडे जात नव्हते तोपर्यंत त्यांना 12 जागा मिळणार होत्या, कारण ह्यांच्याकडे विद्यमान 12 खासदार होते शिंदे टोळीकडे। आता नवीन फॉर्म्युला काय सांगतोय? 37-8-4 37 जागा। आणि तुम्हाला आठवत असेल, मला देवेंद्र फडणवीसांचे ते बोल अजूनही कानामध्ये घुटमळतायत। ज्यावेळेस पत्रकार त्यांना छेडायचे, पुढच्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली होणार? खरं तर पत्रकारांचा प्रश्न हा थोडा वेगळा होता की पुढच्या निवडणुकांनंतर कुणाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन होणार, हा प्रश्न होता। पण फडणवीस कसे, शेवटी ते फडणवीस आहेत, बोलण्यामध्ये माहीर आहेत ते। त्यांनी हा प्रश्न पलटवला आणि फडणवीस म्हणतायत सरकारचं नंतर पाहू, पण निवडणुका या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये होणार। तोवर मला वाटतं अजित पवार यांच्या सरकारचा भाग झाले नव्हते, तिसरी बायको आली नव्हती। आता जर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणुका होत आहेत, त्या नेतृत्वामध्ये त्या नेतृत्वाचेच जे 13 खासदार आहे, त्या खासदारांची काय दयनीय अवस्था झाली तुम्ही सर्वांनी पाहिलीत। अमित शहांसोबत
किंवा अमित शहाच्या समोर ती रडवेली अवस्था झाली असेल, म्हणत असतील साहेब माझ्या 13 खासदारांची तिकीट कापू नका, साहेब माझ्या 13 खासदारांची तिकीट कापू नका. एकनाथ शिंदेची अशी अवस्था आहे. जे 13 खासदार यांच्यावर भरोसा ठेवून गेले, शेवटी त्यांचीही ती कर्मच आहेत आणि ह्या कर्मांची फळं इथेच भेटणार. मी कालही सांगितलं तुम्हाला, कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं त्यावेळेस कितीही मोठा वशिला असेल चालत नाही. कर्माची वसुली अगदी काटेकोरपणे असते. सगळं 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 उचलून नेतं, सारं नशीब उचलून नेतं कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं. आणि तुमची कर्म अशी थर्ड क्लास लेवलची आहेत. आता अमित शहानी यांना दिलेली आहे तंबी. आता ते अजित पवारांचंच घ्या, त्यांना तर मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, तो देखील अजून आता ते सगळं सोडूनच द्या. कसला आलाय मुख्यमंत्री, कसलं काय. पण ह्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. शिंदेचे प्रवक्ते मी गेल्या 2-3 दिवसांपासून कुठेतरी शोधतोय की ज्यावेळेस पासून अमित शहा या सगळ्या गोष्टी त्यांच्या येतात बाहेर, त्या अकोलेच्या हॉटेलमध्ये मला वाटतं 1-1.5 तास चर्चा झाली. एकाही शिंदे टोळीच्या प्रवक्त्याने किंवा एकाही अजित पवार गटाच्या प्रवक्त्याने कुठलंही अधिकृत स्टेटमेंट बाहेर दिलेलं नाही. इतकी घाणेरडी अवस्था. हे सारे प्रवक्ते बिळे इतकी खोल 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 उकरतील आणि त्याच्यामध्ये जाऊन लपतील. आता अशी घाणेरडी अवस्था या प्रवक्त्यांची झाली. कुणाला सांगणार? ही काळी तोंड कुठे लपवणार? लपवूच शकत नाहीत. आता आणखी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. आजचाच निकाल घ्या. ह्या निकालावर शिंदे टोळीच्या एकाही प्रवक्त्याने स्वतःचं स्टेटमेंट दिलेलं नाहीये. यांना जी गॅरंटी होती की आमची ही केस मुंबई उच्च न्यायालयात आज जाईल, सुप्रीम कोर्ट तिला उच्च न्यायालयात वर्ग करेल, असं कधीही घडणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने स्वतःही मागेही बोलताना सांगितलं होतं, ज्यावेळेस तुमच्याकडचा निकाल लागेल त्यावेळेस दोनही पार्ट्यांना माझ्याकडे येण्याची अनुमती आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याच वेळेस ठरवलं होतं की ही केस माझ्याकडेच येणार आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, राहुल नार्वेकरांचा निकाल हा खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाने स्वतःला चॅलेंज केलंय की काय अशा अर्थाने घेतलेला आहे. खरं तर हे चॅलेंज सुप्रीम कोर्टाला आहे. सुप्रीम कोर्टाने काही मार्गदर्शक तत्व घालून दिली होती, काही गाईडलाईन्स घालून दिल्या होत्या, ज्याच्या आधारावर हा निकाल द्यायचा होता, पण तसं काहीच झालेलं नाही. सुप्रीम कोर्टाचे सारे निर्देश इथे पायदळी तुडवले गेले. त्यामुळे सुप्रीम कोर्ट ही केस जाऊ देणार नाही. जस्टिस चंद्रचूड जोपर्यंत तिथे बसलेले आहेत, आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हरीश साळवेंचं एक सांगावं असं वाटतं थोडंसं इथे. हरीश साळवे ही अशी व्यक्ती होती, तुम्हाला ते पाकिस्तानच्या कैदेमध्ये असलेले आपले जाधव, ज्यांना रॉचा एजंट म्हणून पकडलं होतं, कुलभूषण जाधव मला वाटतं, बरोबर, त्यांची केस हरीश साळवेंनी लढली होती. मला वाटतं महागडे वकील आहेत हे, सगळ्यात महागडे. या महागड्या वकिलाने त्यावेळेस 1 रुपयाचं मानधन स्वीकारलं होतं आणि त्यांची केस त्यांनी लढली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये. त्यावेळेस हे हरीश साळवेंविषयी एक मनामध्ये वेगळा आदर होता. पण आज ज्या वेळेस हरीश साळवे सत्याला असत्य करून दाखवण्यासाठी जो काही एक तोकडा प्रयत्न करत आहेत, ते पाहता देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या 12.5-13 कोटी जनतेचं मत त्यांच्याविषयी बदललेलं आहे. हरीश साळवेंनी खऱ्या अर्थाने